नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण आज आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे। अत्याचार आणि हत्या प्रकरणात भीमराव कांबळे हा दोषी आहे। नराधम भीमराव कांबळेला फाशी होणार की जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणार याकडे आता सगळ्यांच्याच नजरा आहेत। न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष आहे। कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा ठेवलेला आहे। संपूर्ण राज्याला या अत्याचार आणि हत्याकांड प्रकरणानं हादरवून टाकलेलं होतं। पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये कोर्ट आज निकाल देणार आहे। त्यामुळे सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे की आरोपीला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप सुनावली जाते। आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टानं दणका दिलेला आहे। पुणे विशेष न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवलेलं आहे। 1 मे 2026 ला आरोपीनं एका 3.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केलेली होती। आरोपीनं बाजू दाखवण्याचा आणि खाऊ देण्याच्या आमिषानं तिला बाहेर तिकडे नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा निर्घृण खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली ठेवलेला होता। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी भीमराव कांबळेला पकडण्यात आलं आणि त्यानंतर ही संपूर्ण सुनावणी, ही संपूर्ण न्याय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। निकाल राखून ठेवलेला होता आणि त्यामुळे आज निकाल जाहीर केला जाणार आहे। भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावली जाते की जन्मठेप दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, अतिशय जलद गतीनं हा संपूर्ण खटला चालवला गेला आणि आज निकालाचा दिवस आहे। साहजिकच सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती या भीमराव कांबळेला, या आरोपीला काय नेमकी शिक्षा सुनावली जाते त्याची। श्वेता, जर बघितलं तर राज्याच्या न्यायालयीन इतिहासामध्ये सगळ्यात वेगाने निकाल देणारा हा आजचा निकाल असणार आहे। अवघ्या 60 दिवसांमध्ये या अत्याचार प्रकरणातला जो निकाल आहे तो आज या ठिकाणी येईल। काही वेळातच या ठिकाणी निकालाचं वाचन जे आहे ते न्यायाधीशांकडून केलं जाईल। मात्र त्याआधी जर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवू इच्छितो की न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एवढेच नव्हे तर अनेक पुणेकर जे आहेत ते हा निकाल ऐकण्यासाठी सुद्धा न्यायालयाच्या बाहेर या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळतात। एक मित्र जो आहे सौरभ, जो या घटनेपासून म्हणजे घटनेच्या प्रत्येक सुनावणीपासून न्यायालयाच्या बाहेर येऊन या ठिकाणी फाशीची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। नेमक्या अजून त्याच्या काय भावना आहेत विचारू। नक्की तुझ्या काय भावना आहेत, काय अपेक्षा आहेत आज? माझी अपेक्षा अशी आहे, पहिली मेन की त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी आणि ती फाशी डिक्लेअर झाल्या पण एक काही ठराविक दिवसामध्येच त्याला ती फाशीची शिक्षा सुनावली गेली पाहिजे। ही केस बाकीच्या केसप्रमाणे पेंडिंग नाही राहिली पाहिजे आणि अशी परत घटना होऊ नये ह्याच्यासाठी सरकारने ठोस कायदे आणले पाहिजेत। श्वेता, जर बघितलं तर हा खटला जो सुरू झाला होता त्या खटल्याच्या सुरुवातीपासूनच हा जो सौरभ जो आहे तो या ठिकाणी फ्लेक्स घेऊन प्रत्येक सुनावणीच्या वेळेस या ठिकाणी थांबत होता आणि त्याची एकच मागणी जी आहे की ही फाशीची शिक्षा लवकर झाली पाहिजे आणि तीच मागणी तो आज या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। आजचा जर घटनाक्रम जर बघितला तर आज न्यायालय जे आहे ते न्यायाधीश आहे ते साधारण 11 वाजता व्यासपीठावर बसतील आणि जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ते शिक्षेचं वाचन जे आहे ते पुन्हा केलं जाईल आणि शिक्षेचं सुनावले जाईल। आज कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद नसणार आहे, कारण युक्तिवाद जो आहे तो पूर्णपणे झालेला आहे। दोन्ही साईडचे वकिलांनी आपला युक्तिवाद पूर्ण केल्यामुळे आज फक्त निकालाचं वाचन या ठिकाणी केलं जाईल। आता यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, फाशीची शिक्षा की जन्मठेप। या 2 मुद्द्यावर आज न्यायालय जे आहे ते आपला निकाल जे आहे ते या ठिकाणी जाहीर करतील। मात्र ज्या पद्धतीने सरकारी वकील जे आहेत अजय मिश्रा यांनी जे आरोपींनी जे घटनाक्रम आहे किंवा जे पुरावे त्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे किंवा पूर्ण घटनाक्रम जो आहे त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी फाशीची मागणी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळतात। या प्रकरणामध्ये महत्त्वाचे 5 मुद्दे जे आहेत की जी फाशीच्या शिक्षेपर्यंत आरोपीला जाण्यापर्यंत मदत झालेली आहे। पहिली गोष्ट म्हणजे घटना ज्या दिवशी झाली त्या घटनेचं CCTV आणि या प्रकरणामध्ये जवळपास 55 जणांची साक्ष नोंदवलेली आहे। त्यामध्ये 3 अल्पवयीन मुलं आहेत, त्यांची साक्ष या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे। तिसरी बाब म्हणजे या ठिकाणी वैद्यकीय अहवाल आहे। चौथी बाब म्हणजे फॉरेन्सिक लॅब आणि त्याचबरोबर व्हर्च्युअल या ठिकाणी त्यांनी पंचनामा केलेला आहे। कारण या घटनेमध्ये जर बघितलं तर साक्षीदार नव्हते, त्यामुळे या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच म्हणजे पोलिसांनी पण पहिल्यांदाच या ठिकाणी व्हर्च्युअल साक्षीदार या ठिकाणी त्यांची साक्ष नोंदवलेली आपल्याला पाहायला मिळतात। कदाचित हा जो निकाल आहे तो या व्हर्च्युअल पंचनामा
मुळेच या ठिकाणी त्याला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. त्यामुळे आता न्यायाधीश आहे ते नेमकी कुठली शिक्षा सुनावते हे काही मिनिटांमध्येच कळेल. खरं तर आज कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद नसणार आहे, कारण मागच्या युक्तिवादामध्ये आपण बघितलं सुनावणीमध्ये तर त्याला या ठिकाणी त्याला शिक्षा कुठल्या गुन्ह्यात होते हे सगळं त्याला वाचून दाखवण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर त्याला काही प्रश्न सुद्धा विचारण्यात आले होते. मात्र त्याची भूमिका आता या ठिकाणी गृहीत धरणार घेणार नाही असं निदर्शनास आलं होतं. मात्र काही कोर्टाने महत्त्वाचे निदर्शनं या ठिकाणी नोंदवण्यात आलं होतं की त्याच्यामध्ये त्याचा वर्तणूक, त्यानंतर त्याच्या आधीचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा विचार करता आणि जेलमधला त्याचा रिपोर्ट असेल, अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बाबींवर आज न्यायाधीश आहेत ते आपली शिक्षा जी आहे ती सुनावणीची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. त्यामुळे आता काही मिनिटांमध्येच या शिक्षा जी आहे ते वाचन सुरू होईल आणि त्यानंतरच नराधम जो आहे भीमराव कांबळे याला कोणती शिक्षा दिली जाईल हे आपल्याला सिद्ध होईल. कदाचित महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतात. काही मिनिटांमध्येच या निकालाचं वाचन सुरू केले. मात्र या ठिकाणी जर बघितलं तर समाजामध्ये एक मेसेज जावा यासाठी त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी या ठिकाणी संपूर्ण समाजाची असेल किंवा सरकारी वकिलांची या ठिकाणी प्रयत्न आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. अगदी निलेश, जेव्हा हे अत्याचार प्रकरण समोर आलं होतं तेव्हाच समाजातल्या प्रत्येक स्तरावरून याचा निषेध नोंदवला गेला होता आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी एकमुखानं करण्यात आलेली होती. त्यामुळे आज निकालाचा दिवस आहे, अतिशय मोठा दिवस आहे. आज काय नेमकी शिक्षा कोर्ट सुनावते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.